सुसंस्कृत महाराष्ट्राची ओळख जपावी, बीड घटनेवर पृथ्वीराज चव्हाण आक्रमक. खंडणीखोरांना राजाश्रय देऊ नका. उच्चपदस्थांचे राजीनामे घेऊन कडक कारवाई करा, पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची सखोल चौकशी होऊन देशमुख कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात निघालेल्या मोर्चा दरम्यान केली. पुण्यातील या मोर्चामध्ये दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनावणे, मराठा आंदोलक मनोज जरांगे, शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की घडलेली घटना अत्यंत निंदनीय तसेच गंभीर असून याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे. सरकारने या घटनेशी संबंधित सर्वांचे राजीनामे घेतलेच पाहिजेत. कोणीही उच्चपदस्थ यामध्ये असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई करणे सरकारचे कर्तव्यच असल्याचे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी या आंदोलनादरम्यान व्यक्त केले. अशा घटनांमुळे राज्यामध्ये गुंतवणूकदार येण्याचे प्रमाण थांबेल. उद्योगासाठी पोषक वातावरण राज्यात असणे आवश्यक असते, नाहीतर आपला महाराष्ट्र कधी मागे पडेल हे कळणार नाही. मुख्यमंत्र्यांनी या गंभीर घटनांकडे तातडीने पावले उचलली पाहिजेत. अशा गोष्टीकडे लक्ष द्यावे. त्यांचे हे अपयश आहे. उच्चपदस्थांचे त्वरित राजीनामे घेऊन कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. पुण्यामध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी पत्रकारांशी पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. ते म्हणाले, सध्या परळीमध्ये नेमकं काय चालतं ते सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया तसेच तेथील लोकप्रतिनिधींना सांगितले आहे. दमानिया यांनी महाराष्ट्रातील अनेक गैरव्यवहार समोर आणले आहेत. त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांना धमक्या येत आहेत. सामाजिक कार्यकर्ते तसेच लोकप्रतिनिधी जर अन्यायाला वाचा फोडत असतील तर सरकारने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची काळजी घेतली पाहिजे. एखाद्याची निर्घृण हत्या करणं हा मानवतेचा मुद्दा आहे. 2 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी घडलेल्या घटनांचे गांभीर्य बाळगून जबाबदारी स्वीकारत कडक कारवाई केली पाहिजे. या घटनांमागे जो मंत्री किंवा उच्चपदस्थ असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. घडलेली घटना कोणाच्या आदेशाने किंवा राजाश्रयाने झाली हे महाराष्ट्रातील जनतेला समजले असून याबाबत तथ्यता सरकारने समोर आणून देशमुख कुटुंबियांना न्याय दिला पाहिजे. राज्यातील अशा घटनांमुळे जर गुंतवणूकदार आले नाहीत तर रोजगार निर्माण होणार नाहीत. खंडणीखोरांना राजाश्रय मिळत असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे. दुसरीकडे महाराष्ट्राचे उत्पन्न घटत चालले आहे. देशात महाराष्ट्र 11व्या स्थानावर आला आहे. हे सर्व भाजपचे अपयश आहे. परळी पॅटर्न जगजाहीर आहे. बीडमध्ये काय चालले ते सर्वांना माहीत आहे. राजकीय हेतूसाठी संबंधितांना वाचवले गेले तर जनता शांत बसणार नाही, असे चव्हाण म्हणाले. मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी राज्यातील विविध शहरांमध्ये मोर्चे काढले जात आहेत. आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी अशी मागणी घेऊन पुण्यात एक विशाल मोर्चा निघाला होता. झालेली आहे बीडमध्ये संतोष देशमुख असतील, परभणीची घटना असेल, ही राज्यातल्या कायदा सुव्यवस्था परिस्थितीबद्दल एक फार मोठं भाष्य आहे. बीडमध्ये खंडणीखोरांनी आम्हाला खंडणी दिली नाही तर आम्ही तुम्हाला काम करू देणार नाही अशा प्रकारची मागणी केली. तर त्यांना राजाश्रय होता, त्यांना उच्च पदस्थांचा आशीर्वाद होता, म्हणून त्यांच्या राजरोसपणे हे खंडणी प्रकरण चाललं होतं. हे जग जाहीर आहे. वाळूचा माफिया असेल किंवा पवनचक्कीच्या प्रकल्पामध्ये अडथळे आणणारे खंडणीखोर असतील, या प्रकरणातून एक निघृण हत्या झालेली आहे का तिथल्या सरपंचांची हा मान्य करणार काय गोष्टीला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे. ही जबाबदारी शेवटी मुख्यमंत्र्यांची आहे, गृहमंत्र्यांची आहे. हा मानवतेचा प्रश्न आहे, राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, राज्यात गुंतवणूक येणार आहे का नाही याचा प्रश्न आहे. आणि आज गुंतवणूक न येण्याची कारण अशा प्रकारे खंडणीखोरांचं साम्राज्य आहे, त्यांना भाजपच्या राज्यकर्त्यांचा राजाश्रय आहे, हा आमचा आरोप आहे. कुठल्या पक्षाचे आमदार आहेत, जबाबदारी गृहमंत्र्यांची आहे, जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे. त्यांनी नुसती शिक्षा झाली नाही पाहिजे, लोकांना दिसलं पाहिजे की आमच्या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था कुठल्याही पक्षाचा कोणी असला तरी आम्ही तिथं दोषींना शासन करणार, हा मेसेज गेला पाहिजे. तो आज जात नाही. ते मुख्यमंत्र्यांची शेवटी जबाबदारी आहे. त्यांना मंत्रिमंडळात ठेवायचं का नाही ठेवायचं, कुणाला ठेवायचं कुणाला ठेवायचं नाही, त्यांची काही जबाबदारी आहे का नाही
काँग्रेस पक्षाने उदाहरणं घालून दिलेली आहेत. आरोप जरी झाला तरी तुमच्या पक्षातल्या माणसांनी राजीनामे दिलेले आहेत. आज एवढं राजरोसपणे सगळं चाललेलं आहे तरी तुम्ही त्यांना प्रोटेक्शन देताय. नाही बघा, दोषींना शिक्षा झाली पाहिजे. दोषीमध्ये जे मागून त्यांना पाठिंबा देतो तेही दोषी आहेत. सगळ्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मला वाटत नाही ते काढतील. कारण सरकार अस्थिर होईल अशा प्रकारे जर निर्णय घ्यायला लागले तर. मुख्यमंत्रीच पाठीशी घालतायत. मंत्री ते धाडस दाखवणार नाहीत. कायदा मंत्री, गृहमंत्री, मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे. त्यांनी महाराष्ट्राला दाखवलं पाहिजे की महाराष्ट्र असं या पुढे चालणार नाही. पण आज राजरोसपणे सगळं चाललेलं आता आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो।